माझी मागणी आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, गृह विभागाच्या मागण्यांवर सन्मान्य सदस्य श्री विजय वडेट्टीवारजी, सन्मान्य भास्कर जाधवजी, सन्मान्य रोहित पवारजी, श्रीमती सुलभाताई खोडके, डॉक्टर नितीन राऊत, श्रीमती मनीषाताई चौधरी, श्री वरुण सरदेसाई, श्री दिलीप लांडे, श्री नारायण आबा पाटील, श्री शेखर निकम, श्री रईस शेख, श्री विकास ठाकरे, श्रीमती सुलभाताई गायकवाड, श्रीमती रंजना जाधव, श्री सुनील शेळके, श्री अभिजित पाटील, श्री किशोर जोरगेवार, श्री विलास भुमरे, श्री विजय सिंग पंडित, श्री कैलास पाटील आणि श्री मुरजी पटेल, श्री विश्वजित कदम या सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी आपली मतं व्यक्त केली, काही सूचना देखील दिल्या, काही त्या भागातल्या तक्रारी देखील समोर मांडल्या। खरं म्हणजे भास्करराव, तुम्ही अंतिम आठवड्याचं जे काही भाषण करायचं होतं ते आजच करून टाकलं, त्यामुळे आता अंतिम आठवड्यामध्ये कायदा सुव्यवस्था तुम्हाला घेताच येणार नाही, कारण नाही त्याचं उत्तर मी आज सगळं देऊन टाकणार आहे, त्यामुळे अंतिम आठवड्याकरता कायदा सुव्यवस्थेचं फारसं काही शिल्लक राहणार नाही। मोठे आहेत ना, आपल्या वजनाप्रमाणेच इश्यू असतात, आपले छोटे मोठे इश्यू नसतात, पण तुमचं वजन छुपं आहे। माननीय अध्यक्ष महोदय, कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात चर्चा होत असताना खरं म्हणजे महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं देशामध्ये एक अतिशय चांगलं राज्य मानलं जातं, स्थैर्य असलेलं, कायदा आणि सुव्यवस्था असलेलं राज्य मानलं जातं। आणि ही गोष्ट देखील खरी आहे की महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या घटना या होत असतात। घटना झाल्यानंतर त्याला आपण रिस्पॉन्स कसा देतो, त्याचं डिटेक्शन होतं की नाही, कन्व्हिक्शन होतं की नाही, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात। जगाच्या इतिहासामध्ये असं कुठलंच राज्य नाही की ज्या ठिकाणी गुन्हे घडले नाहीत। गुन्हे घडत असतात कारण प्रवृत्ती असतात, पण गुन्हेगारी प्रवृत्तीवर आपण कारवाई करतो की नाही, हा खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा एक महत्त्वाचा निकष असतो। आणि किती गुन्हे घडले यापेक्षाही सेफ्टीचं परसेप्शन काय आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि त्या दृष्टीने ही गोष्ट खरी आहे की आपण जर बघितलं तर देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचं राज्य आहे। आणि देशामध्ये जर आपण तुलना केली तर जसं भास्कररावनी सांगितलं की आपला क्रमांक हा 8वा आहे। देशामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे महत्त्वाचे जे गुन्हे होतात, ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 8वा आहे। दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही सगळी जी महत्त्वाची राज्य ही क्राईममध्ये आपल्यापेक्षा पुढे आहेत। आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही। पहिल्या 10 मध्ये 7व्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं, पण ते याकरता दिसतं की 2016 साली नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास 25% भाग हा सामील केला, पण NCRBच्या डेटामध्ये त्याची लोकसंख्या ते पकडत नाहीत। त्यांचं म्हणणं असतं की सेन्ससची लोकसंख्याच आम्ही पकडू, आणि म्हणून गुन्हे वाढतात, पण लोकसंख्या मात्र आपण सेन्ससचीच पकडतो, म्हणजे 2011ची पकडतो। आणि म्हणून जर आपण 2011च्या सेन्ससमधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे 22व्या-24व्या नंबरवर जातं। त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या 10 मध्ये आपलं कुठलंही आपला शहर नाही। मुंबईसारखी मेट्रोपोलिस ही देखील 15व्या क्रमांकावर आहे, पुण्यासारखी मेट्रोपोलिस 18व्या क्रमांकावर आहे। आपण बघितलं तर पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्यावर जयपूर आहे, तिसऱ्यावर इंदोर आहे,
चौथ्यावर कोची आहे, पाचव्यावर पटना आहे, मग लखनौ आहे, गाझियाबाद आहे, कानपूर आहे, कोझिकोड आहे. त्यामुळे तुलनेनं महाराष्ट्रातली जी शहरं आहेत, शहरीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर, विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील कायदा आणि सुव्यवस्था ही आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. हे होत असताना आपण जर बघितलं तर माननीय अध्यक्ष महोदय, यामध्ये आता मी फार डिटेलमध्ये सगळ्या जाणार नाही, पण एकूण जर गुन्ह्यांची संख्या आपण बघितली, म्हणजे मी नेहमी इतके वर्ष माझ्या भाषणात सांगतो की स्टॅटिस्टिक्स हे महत्त्वाचं नसतंच. स्टॅटिस्टिक्स इज ऑलवेज मिसलिडिंग. परसेप्शन काय हे अधिक महत्त्वाचं असतं. तरी देखील काही गोष्टी या स्टॅटिस्टिक्सनेच सांगाव्या लागतात. म्हणून मी सांख्यिकी आपल्या पुढे ठेवतो की 2024 मध्ये 2023च्या शी आपण जर तुलना केली तर गुन्ह्यांमध्ये 2586 ची घट आहे, त्याच्यामध्ये वाढ नाही आहे. आणि सदरची घट जी आहे ही आपल्याला खून, दुखापत, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दंगल, फसवणूक इत्यादी हेडमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळते. काही गोष्टींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. आणि त्यात महत्त्वाची वाढ कशात आहे तर विनयभंग आणि बलात्कार या दोन संज्ञांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. पण सातत्याने आपण जर बघितलं तर जेव्हापासून 2013 साली आपण निर्भयानंतर या संपूर्ण क्राईमची डेफिनेशन बदलली आणि त्याला अपग्रेड केलं. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टींना आपण विनयभंगाच्या संज्ञेत पकडायचो त्याला आता बलात्काराच्या संज्ञेत पकडलं जातं. आपण 13 साली अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंट करून आपण एक एक स्टेप, जेव्हा निर्भयाची घटना झाली तेव्हा आयपीसीत अमेंडमेंट झाली आणि त्या अमेंडमेंटमध्ये पूर्वी आपण ज्या घटनांना विनयभंगाचं कलम लावायचो त्या घटनांना 2013 पासून आपण बलात्काराचं कलम लावतो, त्याच्या खालच्याला आपण विनयभंगाचं कलम लावतो. कडक केल्या आपण. त्याच्या डेफिनेशन ज्या आहेत त्या अतिशय कडक आपण डेफिनेशन केल्या आणि आपण फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट केलं. फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट म्हणजे कुठलीही कंप्लेंट आली तर ती आधी रजिस्टर करायची. मग यातल्या अनेक कंप्लेंटमध्ये नंतर असं लक्षात येतं की लग्नाचं आमिष दाखवलं होतं, त्यांचं कमिटेड रिलेशनशिप होती, नंतर मग कोर्टात गेल्यानंतर ते सांगतात की आता आमचं मिटलेलं आहे. पण फ्री रजिस्ट्रेशन, आणि म्हणून 2013 पासून जर आपण बघितलं तर एकही वर्ष असं नाही, 13च्या वर्षी 12च्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यानंतर दरवर्षी कन्सिस्टंट वाढ आहे. पण ही जी वाढ आहे ही एक प्रकारे चिंताजनक जरी असली तरी दुसऱ्या प्रकारे समाधानकारक आहे. याचं कारण काय आहे तर यापूर्वी आपण जर बघितलं तर समाजामध्ये या घटनांची नोंद करणं हा एक सोशल टॅबू होता. समाजाचं प्रेशर असायचं आणि त्या समाजाच्या प्रेशरमुळे अनेक वेळा अशा प्रकारे त्या ठिकाणी घटना दाखल व्हायच्या नाहीत. म्हणजे मला आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की हे का महत्वाचं आहे जे मी सांगतोय. आपण जर महिलांवरचे अत्याचार या संज्ञेत बघितलं तर बलात्कारामध्ये आरोपीचं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये ओळखीच्या आरोपींचं वर्गीकरण किती तर 21 साली ते 98.77% आहे, 22 साली ते 99% आहे, 23 साली ते 99.40% आहे, 24 साली ते 99.58% आहे. म्हणजे फक्त 0.42% बलात्कार किंवा अशा प्रकारच्या घटना अनोळखी लोकांनी केलेल्या आहेत आणि 99.58% या ओळखीच्या लोकांनी केलेले बलात्कार आहेत. आणि म्हणूनच जरी या घटनाचं रजिस्ट्रेशन वाढत असलं तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये आता महिला बोलू लागल्या आणि घरचे लोक तुम्ही कंप्लेंट करू नका, लग्न होणार नाही, समाज काय म्हणेल याच्या पलीकडे चाललेला आहे. ही या संदर्भात समाधानाची बाब आहे. आणि महत्वाचं हे आहे की याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे काही चार्जशीट आहे त्या चार्जशीट अत्यंत वेगानं आपण आता
या ठिकाणी दाखल करतो. 60 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करणे या संदर्भात आता आपला जो काही रेट आहे हा 90% वर गेलाय. म्हणजे 90% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत, आणि आपला प्रयत्न आहे की 100% केसेसमध्ये आपल्याला 60 दिवसाच्या आत तो त्या ठिकाणी न्यायचा आहे. आणि मला या निमित्ताने रायगडचं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे तिथल्या पोलिसांचे अभिनंदन करायचंय आणि रायगडच्या कोर्टाचे अभिनंदन करायचं आहे. नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये रायगडच्या मांडवा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा घडला. विनयभंगाचा गुन्हा घडल्यानंतर 24 तासात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आणि त्याच्यानंतर 24 तासात कोर्टाने गुन्हेगाराला शिक्षा दिली. म्हणजे 48 तासामध्ये त्या ठिकाणी शिक्षा दिली. मला असं वाटतं की यातनं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आहे, ते कायदे देखील पूर्ण आहेत. विशेषतः BNS सारखा जो नवीन कायदा भारतीय न्याय संहिता आलेला आहे, या कायद्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये गतिशीलता आणण्याकरता आणि रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवण्याकरता प्रचंड मोठी व्यवस्था उभी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस, प्रॉसिक्युशन आणि कोर्ट या तिघांनीही जर गांभीर्याने काम केलं तर आपण रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवू शकतो आणि याचा वेग देखील आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. आज आपण जर बघितलं तर विशेषतः बलात्काराच्या घटनांमध्ये मी सांगितलं 60 दिवसात निर्गतीचं जे प्रमाण आहे ते 94% आहे यावर्षी. म्हणजे आपण विचार करा आपण किती वाढ त्याची होत गेली आहे. तर आपण समजा 2020 साली 45% आपले प्रकरण हे 60 दिवसामध्ये आपण त्याची निर्गती करायचो आणि त्याची चार्जशीट दाखल व्हायची. ते आता 2024 साली 94% आपण पोहोचलो आहोत. पुढच्या वर्षी म्हणजे 2025 साली 99% आपण पोहोचू. क्वचितच एखादं प्रकरण असं राहील की ज्याच्यामध्ये काही गॅप्स असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ते करता येणार नाही. अनेक महिलांवरच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरता योजना आपण केल्या आहेत. त्यामध्ये पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर आपण महिला सहाय्यता कक्षाची एक स्थापना केलेली आहे. म्हणजे खालच्या स्तरावर नाही, घटक प्रमुख जे आहेत त्या स्तरावर आपण ते केलेलं. आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला म्हणजे सातत्याने मागणी येते की महिला पोलीस स्टेशन उघडा. आपण कॉन्शियस निर्णय घेतला, एक महिला पोलीस स्टेशन उघडायचं, तिथे 0चा FIR दाखल करायचा, तिथनं पोलीस स्टेशनला पाठवायचं, किंवा तिथेच जर प्रत्येक महिलांवरच्या गुन्ह्याची उलगडा करायचा असेल तर मग जॉग्राफिकल लोकेशनला कुठेही असतील तरी त्यांना तितक्या दूर त्या पोलीस स्टेशनला जावं लागेल. आणि म्हणून आपण मागच्या काळात कॉन्शियस निर्णय घेतला की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला एक डेडिकेटेड असा सेल आपण तयार केलेला आहे. आणि कुठल्याही क्षणी महिला जर एखादी तक्रार नोंदवायला गेली तर महिला अधिकाऱ्यांनीच ती तक्रार नोंदवून घेतली पाहिजे. अशा प्रकारचा आपण निर्णय केलाय. तशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे. आणि यासोबत विशेष न्यायालय आपण काही कार्यरत केले आहेत. आता नुकतंच लक्षात आलं की कारण शेवटी महिलांवरचे विशेष न्यायालय जे आहेत हे डेझिग्नेट माननीय उच्च न्यायालय करतं. आता आपल्याकडे त्या न्यायालयातले न्यायाधीश बदली झाले, काही ठिकाणी रिटायर झाले, आणि त्यामुळे असं लक्षात आलं की मंजूर न्यायालयात मोठ्या प्रमाणात पण कार्यरत न्यायालय कमी आहेत. आणि म्हणून परवाच मी जी मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश बैठक झाली त्या बैठकीत हा विषय फ्लॅग केला आणि मला माननीय मुख्य न्यायाधीशांनी त्या ठिकाणी आश्वस्त केलं की तात्काळ जेवढे महिलांच्या संदर्भात आणि पॉक्सोच्या संदर्भात जेवढे न्यायालय मंजूर आहेत ते सगळे न्यायालय कार्यरत होतील एवढं त्या ठिकाणी जे काही आपले जे जजेस आहेत अपॉइंट करायचे आहेत ते आम्ही तात्काळ अपॉइंट करू अशा प्रकारे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं आपण दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत ज्यातनं अल्पवयीन मुलींना आधार मिळावा. म्हणजे आता मोठ्या प्रमाणात आपण शाळा कॉलेजेसमध्ये आपल्या महिला पोलिसांनी जावं, PSI महिलांनी जावं, त्या ठिकाणी संवाद करावा अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला. आणि काही जिल्ह्यांनी हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवलेला आहे. मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत देखील आपण अर्थसहाय्य करतो. आणि निर्भया फंडाचा एक विषय कोणीतरी मगाशी मांडला होता त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की
250 कोटी रुपये आपल्याला मिळाले होते, त्यापैकी 235 कोटी आपण खर्च केलेले आहेत आणि उरलेले 15 कोटीही आपण वेळेत त्या ठिकाणी खर्च करणार आहोत. त्यामुळे ते पैसे खर्च होत नाही किंवा केले नाहीत अशा प्रकारचं हे काही योग्य नाहीये. 112 आपला जो नंबर आहे, या नंबरच्या माध्यमातून तातडीनं महिलांना जी काही मदत मिळाली पाहिजे किंवा इतरांनाही मदत मिळाली पाहिजे, या संदर्भात आता रिस्पॉन्स टाइम मध्ये देशामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. आणि आपण सांगतो म्हणून नाही, तर हा जो काही रिस्पॉन्स टाइम आहे हा केंद्र सरकारशी लिंक्ड आहे. कारण आता सगळं आपलं CCTNS मुळे आणि आपली सगळ्या सिस्टीम डिजिटल असल्यामुळे प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होते. त्याच्यामुळे किती वेळात आपण पोहोचलो या संदर्भातला सगळा रेकॉर्ड त्या ठिकाणी येतो. कॉल आल्यानंतर किती वेळात पोलीस पोहोचतात, याच्यामध्ये तेलंगणा पहिल्या क्रमांकावर, आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पण आपण हे ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीत यावर्षी आपण तेलंगणाचा टायमिंग मॅच करायचा आणि पुढच्या वर्षी तेलंगणापेक्षाही क्विक रिस्पॉन्स आपण करायचा. त्या दृष्टीने ज्या इन्फ्रास्ट्रक्चर गॅप्स आहेत त्या गॅप्स पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करतो आहोत. अनैतिक मानवी वाहतूक या संदर्भात आपण एक समन्वय कक्षाची स्थापना केलेली आहे. विशाखा समिती आपण स्थापन केली आहे. पीडित महिलांच्या सहायतेसाठी 124 समुपदेशन कक्ष आपण तयार केलेले आहेत. आणि जनजागृती, प्रबोधन या सर्व गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. लहान मुलींचे लैंगिक अत्याचार जे आहेत या संदर्भातही आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या पोलिसांनी चांगलं काम केलेलं आहे ते म्हणजे ऑपरेशन मुस्कान, जे आपण 2016 पासून सुरू केलं, 15 पासून, आणि 2015 पासून 2023 पर्यंत 12 ऑपरेशन मुस्कान आपण केले. आणि याच्या अंतर्गत 38,910 लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरापर्यंत आपण पोहोचवलं. आणि महाराष्ट्राने हा जो ऑपरेशन मुस्कान केलेला आहे याला देश पातळीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने त्याची तारीफ केली आहे आणि इतर राज्यांनाही त्या संदर्भात कारवाई करण्याकरता सांगितलेलं आहे. एक स्पेशल टास्क फोर्स देखील पॉस्कोच्या संदर्भात आपण केलेला आहे. आणि पॉस्कोच्या संदर्भात चार्जशीट वगैरे वेळेत झाली पाहिजे या संदर्भात आपण प्रयत्न करतो. एक 1098 ही एक टोल फ्री अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण या निमित्ताने सुरू केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात हे काम आज आपल्याकडे होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज आपण जर बघितलं तर गुन्ह्याच्या संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे. यासोबत रेट ऑफ कन्व्हिक्शन, दोषसिद्धीचा दर, हा देखील एक महत्त्वाचा निकष आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गुन्हेगारांवर आपण वचक तेव्हाच बसवू शकतो जेव्हा गुन्हेगाराला माहिती असेल की मी गुन्हा केला तर मी सुटून जाणार नाही, मला त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते. मला आपल्या निश्चित लक्षात आणून द्यायचं आहे की 2008, 2009, 2010, 2011, 2012 या 5 वर्षाचा आपण रेट ऑफ कन्व्हिक्शन महाराष्ट्राचा पाहिला तर तो 9% ॲव्हरेज, 9%. म्हणजे 100 गुन्हेगारांपैकी 91 सुटत होते आणि केवळ 9 गुन्हेगार त्या ठिकाणी पकडले जात होते किंवा त्यांना शिक्षा होत होती. 2014 साली आपण त्या ठिकाणी 14 GR काढले आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं. आणि त्यानंतर 2015 पासून तो वाढणं सुरू झालं. 2015ला तो 33% झाला, मग 34% झाला. आज मला सांगताना आनंद वाटतो की 2024चा आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 50% पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे ॲव्हरेज 9%वरनं आपण 50%वर पोहोचलो आहोत. जे गुन्हेगार आपण पकडतो त्यापैकी 50% लोकांना शिक्षा होते. पण हेही अजून समाधानकारक नाहीये. आपल्याला किमान 75% पर्यंत पोहोचावं लागेल. याकरता आता आपण BNS कायद्याने जी आपल्याला व्यवस्था दिलेली आहे त्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक नेटवर्क आपण त्या ठिकाणी सुरू करतो. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि उत्कृष्टता केंद्र हे आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. ऑटोमेटेड प्रोजेक्ट त्याचा तयार केलेला आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आपण तयार केलेले आहेत. जुनी लाखोची पेंडन्सी आपण त्या ठिकाणी पूर्णपणे बाहेर काढतो आहोत. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता याच्या पुढे जेवढ्या गंभीर घटना आहेत या घटनांमध्ये फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा फॉरेन्सिक व्हॅन त्या ठिकाणी जाऊनच जमा करेल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे. फॉरेन्सिक एनालिस्ट आपण त्याकरता केलेले आहेत. आणि यासोबत आता जे सगळे पुरावे आहेत हे ब्लॉकचेन पद्धतीनं ते पुरावे त्या ठिकाणी आपण जमा करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की पूर्वी
आपण नेहमी ऐकायचो की चाकू वेगळा बदलून टाकला आणि मग माणसाला मारलेल्या चाकूच्या ऐवजी कुत्र्याला मारलेला चाकू दिला आणि मग तो सुटून गेला. आता ही सगळी पद्धती ब्लॉकचेन मध्ये जात असल्यामुळे कोणालाही एव्हिडन्स टॅम्पर करण्याची त्या ठिकाणी संधीच मिळणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे आणि या सगळ्याकरता सगळ्याचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. अनेक वेळा आपण पाहतो की आपले जे काही पंच असतात ते नंतर असं निघतं की पंचाला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणूनच त्या ठिकाणी त्याच्याकडनं बयान घेतलेलं आहे आणि मग तो पंच होस्टाईल होतो. आता सगळ्या पोलिसांना आपण टॅब देतो आणि टॅब जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते मोबाईलवर करणार आहेत. सगळं घटनास्थळावरचं काम पंचनामा याचं चित्रीकरण आता होणार आहे. त्यामुळे तो तिथे उपस्थित आहे की नाही, त्या ठिकाणी ती गोष्ट आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचं चित्रीकरण आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हा कन्व्हिक्शनचा रेट वाढवण्याच्या दृष्टीनं आपलं जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न चाललेले आहेत आणि त्यातून मला विश्वास आहे की आपण चांगल्या प्रकारचं हे जे 50% आता पोहोचलेलो आहोत ते आपण वाढवत तिथे पलीकडे आपण चांगल्या प्रकारे नेऊ. सायबरच्या संदर्भात देखील खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आता आपण सायबरच्या संदर्भात आपण 51 सायबर लॅब आपल्या तयार केलेल्या आहेत आणि आपलं महासायबर नावाचं जे एक अतिशय महत्वाचं हेडक्वार्टर हे आता नवी मुंबईमध्ये तयार झालेलं आहे आणि देशाच्या पातळीवरचं सर्वात आधुनिक अशा प्रकारचं सायबर हेडक्वार्टर हे आता महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही त्याला कॉर्पोरेशनमध्ये रूपांतरित केलं कारण 3 राज्यांनी आपल्याला आपल्या सायबर एक्सलन्स सेंटर जे आहे याला त्यांच्या राज्याचं काम दिलेलं आहे की आमच्या राज्यामध्ये येऊन अशा प्रकारचं सायबर सेंटर तुम्ही तयार करा. आणि 2 देशांनी आपल्याला आता एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे की अशा प्रकारचं सायबर सेंटर हे आमच्या देशामध्ये आपल्याला तयार करायचं आहे. म्हणून आपल्याकरता तर हे सायबर सेंटर काम करेलच, पण आपला प्रयत्न असा आहे की कॉर्पोरेशन तयार करून त्यातनं कमर्शियली देखील आपण अशा प्रकारचे सायबर सेंटर तर तयार करूच, पण त्यासोबत देशभरामध्ये किंवा राज्यातल्या कुठल्याही बँकेमध्ये, कुठल्याही इन्स्टॉलेशनमध्ये, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये, कुठल्याही फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी सायबरशी संबंधित ऑडिट हे करण्याची कॅपेबिलिटी आपल्याकडे आज देशातले जे सगळे मोठे टूल्स आहेत हे सगळे लायसन्स टूल आपल्याकडे आहेत. तसं मॅनपॉवर आपण त्या ठिकाणी सगळं घेतलेलं आहे आणि म्हणून एक आता आपल्याला केंद्र सरकारने 1045 हा नंबर देखील आता अलॉट केलेला आहे. आतापर्यंत गेले 6 महिने आपण प्रायोगिक स्तरावर हे चालवत होतो, आता गोलेव आपण ते केलेलं आहे. आणि मला सांगितलं पाहिजे की येत्या काळामध्ये आपली कॅपेबिलिटी असेल की एखादा सायबर गुन्हा घडल्यानंतर 24 तासामध्ये आपण किमान तो उघडकीस आणू शकू आणि जर गोल्डन अवर मध्ये आपल्याला त्याची माहिती मिळाली तर तो सगळा पैसा देखील आपण थांबवू शकू. अशा प्रकारची कॅपेबिलिटी आपण केली आहे. कारण या आपल्या सायबर प्लॅटफॉर्मशी सगळ्या बँक, सगळ्या NBFC, सगळे सोशल मीडिया जे काही तुमचे प्लॅटफॉर्म्स आहेत या सगळ्यांना आपण त्याच्याशी इंटिग्रेट केलेलं आहे आणि म्हणून एक फार मोठी कॅपेबिलिटी सायबरच्या क्षेत्रात आपण तयार केली आहे. आपल्याला कल्पना आहे की आज सगळ्यात जास्त आपल्याला सायबर गुन्ह्यांचा सामना करावा लागतोय आणि हजारो कोटी रुपये हे लोकांचे जात आहेत आणि उशिरा कंप्लेंट्स आल्यामुळे गुन्हा जरी उघडकीस आला तरी 10 राज्य 10 देश परिवर्तित करून कुठल्या तरी अशा देशाच्या खात्यामध्ये पैसे जातात की ज्या देशाशी आपला कुठलाही करार नाही आणि त्यामुळे ते पैसे आणणं आपल्याला अतिशय कठीण जातं. आणि म्हणून गोल्डन अवरमध्ये हे काम करण्याच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी आपण काम करतोय. आता 2024 मध्ये याचाच उपयोग करून नाही करावं लागतं. आता आपण जी प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे बँकांनी जर सपोर्ट केला नाही, आता फॉर्च्युनेटली सुप्रीम कोर्टाने तर असाही निर्णय दिलाय की जेव्हा फ्रॉड होतो आणि त्या फ्रॉडमध्ये जर बँकांची चूक असेल तर आता बँकांनी पैसे भरून द्यायचे. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. आतापर्यंत बँका तयार नसायच्या पण आता बँकांनी ते पैसे भरून द्यायचे आहेत. त्यामुळे आता बँका ज्या आहेत अशा याच्यात आता म्हणजे आता मी आपल्याला सांगतो की 2024 साली जवळपास 440 कोटी रुपये हे आपण या फ्रॉड्समध्ये थांबवले, बँकांमध्ये गोठवले आणि त्या लोकांचे ते पैसे जे आहेत ते आपण परत केले. आणि त्यासोबत एक ऑपरेशन ब्लॅकफेस आपण सुरू केलेला आहे ज्याच्या अंतर्गत लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ असतील, पोर्नोग्राफिक व्हिडिओज असतील हे सोशल मीडियावर शोधून काढायचे आणि ते सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी काढून टाकायचे. यापूर्वी
आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टींकरता केंद्र सरकारकडे जावं लागायचं, त्यांना विनंती करावी लागायची. उदाहरणादाखल एखादा सेन्सिटिव्ह कम्युनल अशा प्रकारचा एखादी गोष्ट टाकल्यानंतर आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावं लागायचं, त्यांच्याकडे आपल्याला विनंती करावी लागायची, मग ते त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला विनंती करायची. आणि अनेक वेळा मग शनिवार रविवार आला की ते सांगायचे आम्ही शनिवार रविवारी काम करत नाही, आम्ही सोमवारी काम करू. आणि मग त्याचा परिणाम असा व्हायचा की इकडे तर दंगली घडून जायच्या. आता ही कॅपॅबिलिटी आपल्याकडे तयार झाली आहे. त्याच्यामुळे आता अशा प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तात्काळ त्या क्षणी आपण सांगू शकतो. अर्थात प्रत्येक वेळी ते रिस्पॉन्ड करतात असं नाही, कारण ते आपल्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर आहेत, ते परदेशात बसलेले आहेत. पण बहुतांश वेळी ते आपल्याला त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करतात, काही काही वेळी करत देखील नाहीत. ही देखील एक चिंतेची बाब आहे, जी केंद्र सरकार करता देखील चिंतेची बाब आहे. पण त्या संदर्भातलं काम जे आहे ते निश्चितपणे मोठ्या प्रमाणात हे चाललेलं आहे. नार्कोटिक्सच्या संदर्भात खरं म्हणजे मी विश्वजितजी ज्यावेळेस राज्यपालांचं रिप्लाय म्हणजे अभिभाषणाला मी रिप्लाय दिला त्यावेळी त्याच्यावर अतिशय सविस्तर मी बोललेलो आहे. पण एवढंच सांगतो की त्या संदर्भात आता आपल्याला दिसतंय की खूप मोठ्या प्रमाणात कारवाई आपण सुरू केलेली आहे. आपण जसं सांगितलं की या ज्या फॅक्टरीत आता कुठेही बंद केमिकल फॅक्टरी असेल तर तिथे आपली व्हिजिट होते. MIDC ला आपण अलर्ट केलेला आहे. बंद केमिकल फॅक्टरी ही पोटेन्शियल ड्रग तयार करण्याची फॅक्टरी बनू शकते अशा प्रकारचं हे असल्यामुळे MSAB आपल्या MIDC कडनं तशा प्रकारचे आपण कुठे कुठे बंद फॅक्टरी आहेत त्याचं इन्स्पेक्शन आपण सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे. पण ही गोष्ट देखील खरी आहे की यात अधिक जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे, कारण कमी क्वांटिटी असते आणि त्यात जास्त पैसा असतो, त्यामुळे ती पकडणं देखील अनेक वेळा कठीण जातं. आणि म्हणून या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आपण एक कारवाई हातामध्ये घेतली आहे. आणि जसं मी त्या दिवशी सांगितलं की आपण हा निर्णय देखील या निमित्ताने केलेला आहे की कोणीही पोलीस हा जर NDPSशी संबंधित गुन्ह्यामध्ये पोलीस जर आढळला तर त्याला त्या ठिकाणी बडतर्फच करायचं, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सस्पेंड करायचं नाही. हा निर्णय देखील आपण केलेला आहे. आणि हे देखील मला सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा राज्यामध्ये आपण प्रत्येक युनिट करता सेपरेट अँटी नार्कोटिक्स फोर्स आता तयार केला. त्याचे नवीन आपण जागा तयार केल्या, म्हणजे नुसतं असलेल्या फोर्समधनं कार्व आउट नाही केला, त्याच्या जागा तयार केला, त्याची हायरार्की तयार केली आणि प्रत्येक युनिटला त्या संदर्भातली कॅपॅबिलिटी आता आपण तयार करून दिलेली आहे, जेणेकरून पूर्वी मोठ्या युनिटमध्ये कमिशनरेटमध्ये अँटी नार्कोटिक सेल असायचा पण तो खाली नव्हता, तो आता प्रत्येक पोलीस स्टेशन पर्यंत हा अँटी नार्कोटिक सेल हा आता आपण तयार करतो आहोत, जेणेकरून त्याच्यावरही आपलं पूर्णपणे हो 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 प्रॉब्लेम एकच सांगतो की नाही, त्याच्यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की या ज्या गोष्टी खाली बसून मोहित बोल ज्या गोष्टी याच्यामध्ये वापरल्या जातात त्या साध्या लायसन्सवर इम्पोर्ट कराव्याच लागत नाही, साध्या लायसन्सवर प्रोक्युअर करावे लागतात. त्यामुळे आता जसं आपण काही निर्णय केले आणि ते बऱ्यापैकी करतोय की कोडीन, आपल्याला माहिती आहे कफ सिरप जे आहे याच्यामध्ये कोडीन असतं. आता मध्यंतरीच्या काळामध्ये कोडीनच्या बाटल्या घ्यायच्या कफ सिरपच्या आणि त्याचा नशा करायचा. आता नियम आपण केला आणि फार्मसीवाल्यांनी खूप आपल्याला त्याच्यामध्ये मदत केली. आता त्यांना आपण CCTV लावायला लावले आहेत आणि कोडीनच्या संदर्भात आपण त्यांना प्रिस्क्रिप्शन शिवाय कोडीन द्यायचं नाही आणि कुठल्या प्रिस्क्रिप्शनवर दिलं याचा रेकॉर्ड ठेवायला सांगितलेला आहे. त्यामुळे कुठेही आपण इन्स्पेक्शन केल्यानंतर आपल्याला त्याचा रेकॉर्ड आता पाहता येतो आणि याच्यामुळे कोडीनचं इम्पोर्ट हे अचानक आपण पाहिलं असेल तर कमी झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण तशा प्रकारे करतोय. पण हे जे आज सिंथेटिक ड्रग्ज आहेत ज्याच्यामुळे तरुणाई पण खराब होते, हे सिंथेटिक ड्रग तयार करणं फार सोपं आहे. म्हणजे कढाईमध्ये रस टाकून जसं आपण तयार करतो तशा प्रकारे ड्रग्ज तयार होत आहेत. आणि म्हणून ही आपल्याकरता चिंतेची बाब आहे. याच्याकरता काही खूप एक्झॉटिक केमिकल्स वगैरे काही लागत नाहीत, साध्या केमिकलने तयार होतात. म्हणून याच्यावर आपल्याला इंटेलिजन्सच्या मदतीनेच कारवाई करावी लागते, ती आपण करतो आहोत. आणि याच्याशी संबंधित जे केमिकल्स आहेत ते कोण कोण त्या ठिकाणी कोणाकडे लायसन्सेस आहेत ते बरोबर वापरतायत की नाही या संदर्भातही
इंटेलिजन्स जमा करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. मला एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की जी नॅशनल फॉरेन्सिक लॅबोरेटरी आहे, या नॅशनल फॉरेन्सिक लॅबोरेटरीनी आता नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, नॉट लॅबोरेटरी, या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीने आपले 3 केंद्र युनिव्हर्सिटी 3 ठिकाणी तयार करण्याचं ठरवलंय. त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये देखील आता त्यांनी कालच 18 मार्चला नोटिफिकेशन काढलं. एक महाराष्ट्रामध्ये, एक छत्तीसगडमध्ये आणि एक ओडिसामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे ही महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये ही आपली नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ही त्या ठिकाणी तयार करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. याच्यामुळे फॉरेन्सिक सायन्समध्ये खूप मोठी कॅपेबिलिटी आपल्याकडे तयार होईल आणि त्यातनं गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्यांच्या अन्वेषणामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा फायदा हा त्या माध्यमातून मिळेल. यासोबत आपण जर बघितलं तर आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात मार्वल नावाची एक प्रणाली विकसित केली आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र ॲडव्हान्स रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर ॲडव्हान्स लॉ एन्फोर्समेंट लिमिटेड अशा प्रकारे मार्वल ही आपण IIMच्या सोबत तयार केलेली अशा प्रकारची आपली एक खूप महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून आपण इतकी मोठी कॅपेबिलिटी तयार केलेली आहे की ज्यातनं आज केवळ पोलीस विभागाला नाही तर आपल्या कुठल्याही विभागाला AI मध्ये कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी ती मदत आपण या ठिकाणी करतो. AI आणि मशीन लर्निंग या दोन्हीचं मॉडेल आपण तयार केलेलं आहे. भारत निवडणूक आयोगाने देखील आपली मदत ही इलेक्शनच्या काळामध्ये या मार्वलच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतलेली आहे. याच्यामध्ये स्मार्ट सिटी CCTV सर्व्हिलन्स अनालिसिस आहे. याच्यामध्ये सीमा चौक्यांवर संशयास्पद वाहनांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आहे. बेकायदेशीर वितरणाचे सूचक विसंगत वर्तन ओळखण्याचे आणि मद्य उत्पादनाचे निरीक्षण करणे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि यासोबत आपण आता AIचा उपयोग करून म्हणजे मी एक आपल्याला उदाहरण सांगतो की मध्यंतरीच्या काळामध्ये नंदुरबारमध्ये एक घटना झाली आणि त्या घटनेमध्ये अतिशय अंधुक अशा प्रकारचा ज्याने मर्डर केला त्याचा फोटो आला आणि त्याच्या मोटरसायकलची नंबर प्लेट देखील ठीक आली नाही. पण आपण या AIचा उपयोग केल्यावर त्याचं एक्झॅक्ट स्केच आपल्याला तयार करता आलं आणि ती जी अर्धवट नंबर प्लेट म्हणजे तिरपी जी आली होती ती नंबर प्लेट देखील योग्य प्रकारे AIतनं रिकन्स्ट्रक्ट झाली आणि त्यामुळे 48 तासामध्ये तो आरोपी आपण त्या ठिकाणी पकडू शकलो. तर अशी AIची कॅपेबिलिटी ही आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि यातनं आपण आता वेगवेगळ्या विभागांना जी आपण त्यातनं मदत देतोय त्यामध्ये परिवहन विभाग आहे, वन विभाग आहे, कारागृह विभाग आहे, राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे आणि मत्स्य व्यवसाय असे हे जे सगळे विभाग आहेत ज्यांचा लॉ एन्फोर्समेंटची कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं म्हणजे मासेमारी करणारे बोटी वगैरे याचा लॉ एन्फोर्समेंटशी संबंध आहे, अशा सगळ्या विभागांना आपण त्यातनं मदत करतो आहोत. आणि जवळपास याच्यामध्ये AI पॉवर्ड ऑब्जेक्ट डिटेक्शन, AI पॉवर्ड CCTV फुटेज विश्लेषण, CDR, IPDR, TDR, AI पॉवर्ड चॅटबॉट विश्लेषण, स्मार्ट ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन, चॅटबॉटने संचयित ट्रॅकिंग, भौगोलिक मॅपिंग विश्लेषण सक्षम करणे. म्हणजे मी आपल्याला उदाहरण सांगतो की आपण जर बघितलं तर आता एखादा व्यक्ती पळून गेलेला आहे, त्याला शोधण्याकरता 1 महिन्याचं 10 वेगवेगळ्या शहरातलं CCTV फुटेज, 1 महिन्याचं 10 वेगवेगळ्या, हे जर आपण AIला दिलं, या ठिकाणी आपण जी कॅपेबिलिटी उभी केली आहे तर जिथे जिथे फेस रिकॉग्निशन कॅमेरे सगळीकडे आहेत आपल्याकडे, त्या कुठल्याही फेस रिकॉग्निशन कॅमेऱ्यात तो आला असेल तर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे AI टूल या 10 शहरातलं 1 महिन्याचं संपूर्ण CCTV नेटवर्क हे त्या ठिकाणी ट्रॅक करतं आणि कुठेही तो व्यक्ती आणि त्यांनी चेहरा म्हणजे त्यांनी कटिंग केली असेल, त्यांनी मिशी काढली असेल, त्यांनी दाढी वाढवली असेल तरीही आपण त्याला रिकॉग्नाइज करू शकतो, त्याला आपण पकडू शकतो. अशा प्रकारची कॅपेबिलिटी ही या ठिकाणी तयार झाली आहे. दुसरं आपल्याला माहिती आहे डेटा मायनिंग आपल्याला करावं लागतं, CDRचं वगैरे. आता अनेक वेळा 3-3, 4-4 वर्षापूर्वीचं एखादी घटना असते त्यावेळी डेटा मायनिंग करण्याकरता पूर्वीची पद्धत आपली जी होती ती आपल्याला मॅन्युअली करावं लागायचं. त्यामुळे आता 1 वर्षाचा डेटा जर आपल्याला मॅन्युअली त्या ठिकाणी त्याचं मायनिंग करायचं असेल तर त्याला किती आपल्याला, पण आता हे जे टूल आपण तयार केलेले आहेत डेटा मायनिंगचे, याच्यामुळे काही मिनिटांमध्ये आपण हा डेटा त्याला दिला की त्याचं मायनिंग करून त्या डेटातनं आपल्याला रिलेव्हंट डेटा हे AI टूल आपल्याला तयार करून देतं. आणि म्हणून मार्वल ही जी काही आपण एक व्यवस्था उभी केलेली आहे या व्यवस्थेतनं
मोठ्या प्रमाणात आपण काम करतो. सीसीटीव्हीच्या संदर्भात आपण आता चांगल्या प्रकारची व्यवस्था सगळीकडे उभी करतो आहोत आणि सीसीटीव्हीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण करतो आहोत आणि यासोबत याच सीसीटीव्हीचा उपयोग करून ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये देखील आपण त्याचा उपयोग आता पुढच्या काळामध्ये चालू केलेला आहे. आपल्याला आज जे काही मॉड्यूल्स आपण एक गुगल सोबत करार केलेला आहे आणि त्या करारामध्ये आपण एक सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय गुगल सोबत तयार केलेला आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय मध्ये समजा पुणे शहर आहे, पुणे शहरात ट्रॅफिकचे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. गेल्या 1 वर्षाचं जे काही सीसीटीव्हीचं फीड आहे हे जर आपण त्याला दिलं, जे दिलंय आपण, तर त्याच्या आधारावर कुठल्या स्पॉटला जास्त ट्रॅफिक जाम्स होतात, कुठल्या काळामध्ये होतात, काही असे सण असतात किंवा काही एखादा काळ असतो किंवा काही सुट्ट्यांचे काळ असतात, कुठल्या टाइमला होतात, असं सगळं प्रेडिक्टिव्ह अनालिसिस करून आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना केली पाहिजे किंवा कसं डायव्हर्शन केलं पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला त्यातनं जे आहे ते मिळतं. त्यामुळे सीसीटीव्हीच्या नेटवर्कचा आपण अतिशय चांगला उपयोग हा या निमित्ताने आता करतो आहोत. डायल 112च्या संदर्भात मी हे सांगितलेलंच आहे. खरं म्हणजे काही मुद्दे अजून या ठिकाणी आले. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा की पोलीस फोर्समध्ये आपल्या किती जागा रिकाम्या आहेत, तर मी भास्करराव सांगतो की आपल्या पोलीस फोर्समध्ये फक्त 10,500 जागा रिकाम्या आहेत. आणि त्यात दरवर्षी होतात 7 ते 8,000 जागा दरवर्षी रिकाम्या होतात. पण मला हे सांगताना आनंद वाटतो की आपण गेल्या 3 वर्षामध्ये 35,802 पोलिसांना भरती केलेला आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे. 35,000ची भरती आपण ही पूर्ण केलेली आहे. आता पुन्हा नव्याने भरती आपण त्या ठिकाणी काढतो. त्यामुळे रिटायरमेंटची मॅच करणारी भरती ही आता आपल्याकडे होते. काही फार कुठली गॅप ही आपल्याकडे नाहीये. PSI मध्येही गॅप ही आता बऱ्यापैकी आपण कमी केलेली आहे. साधारणपणे आपण बघतो PSI मध्ये एक 500-600ची गॅप नेहमी असते, ती पण आपण कमी केलेली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या एकूण संख्येमध्येही कुठे कमतरता नाहीये. मी एकूणच या मागण्यांच्या निमित्ताने अनेक मुद्दे अनेकांनी उपस्थित केलेले आहेत. सगळ्या मुद्द्यांना काही आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देता येणार नाही, पण एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आणि घोसाळकरांच्या संदर्भातली चौकशी जवळपास पूर्ण करून त्याचं आपण जे आरोपपत्र आहे तेही दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो संबंधित व्यक्ती आहे त्यांनीच ते केल्याचे सगळे पुरावे, म्हणजे ज्याने तो फेसबुक लाईव्ह केला त्याचे सगळे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. आता त्याच्यामध्ये हे साहजिक आहे की कुटुंबाला क्लोजर हवं असतं, त्यामुळे कुटुंबाला असं वाटतं की याच्यात अजून काही आहे का. तर म्हणूनच मी पोलिसांना सांगितलं की जरी आपण त्या संदर्भात काय म्हणतात त्याला चार्जशीट दाखल केली असली तरी देखील तुम्ही चौकशी बंद करू नका. याचे काही अजून अँगल सापडतात का ते आपण बघा. तशा प्रकारचं अँगल काही असतील तर ते बघणं आमचं चाललेलं आहे. एक मुद्दा अजून या ठिकाणी मला असं वाटतं नानाभाऊ आपण बसल्या बघला रोहित पवारांनी मांडला की CP वेगळं बोलले आणि मी असं बिलकुल नाही. CPंनी हे सांगितलं की हे प्री प्लॅन होतं की नाही या संदर्भात आम्ही चौकशी करतो आहोत, या संदर्भात आम्ही त्याची माहिती घेतो आहोत. अजून आम्ही अंतिम निष्कर्षाला आलेलो नाही नागपूरच्या प्रकरणात. त्यामुळे CP वेगळं बोलले मी वेगळं, CP जे ब्रीफ करतात तेच इथे आपण बोलत असतो. काय फार आपण वेगळं बोलत नाही, त्यांच्याचकडनं आपल्याकडे ब्रीफिंग येतो. आणि मी पुन्हा सांगतो नागपूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून काढू, सोडणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत पण पोलिसांवर हल्ला हा क्षम्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर जी स्ट्रिक्टेस्ट कारवाई आहे ती कारवाई करून विविक्षित वेळेमध्ये त्यांच्यावर ही सगळी कारवाई केली जाईल. पण आता नागपूर शांत आहे. नागपूर तसं शांततेकरताच प्रसिद्ध आहे. 1992 नंतर नागपुरात आणून घेऊ नंतर मांडा. त्यामुळे 1992 नंतर नागपूरमध्ये कधीही दंगल झालेली नाही. त्यामुळे परवाचा झालेला इन्सिडन्स हा काही लोकांनी याच्याकरता काही हा समाज तो समाज असं नाही पण काही लोकांनी हा जाणीवपूर्वक केलेला त्या ठिकाणी लक्षात येतो. कारण जसं त्या ठिकाणी औरंगजेबाची कबर जाळली गेली आणि त्याच्यावर कुठली आयात लिहिलेली नव्हती, कुठलीच नाही. त्याचं नीट आम्ही व्हेरिफिकेशन केलं. त्याला
मॅग्निफाय करूनही व्हेरिफिकेशन केलं, पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी मेसेजेस फिरवण्यात आले आणि त्यातून अशा प्रकारची घटना पुढची जी काही आहे ती घडलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जे लोक सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात, जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या अफवा पसरवतात, त्यांनाही दोषी धरण्यात येईल आणि त्याची कारवाई झालेली आहे. काही लोकांना पकडलेलं देखील आहे. त्यामुळे या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय कडक कारवाई ही केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी पुन्हा एकदा सभागृहाला या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्थेच्या निमित्ताने निश्चितपणे अनेक चॅलेंजेस आपल्या समोर आहेत, पण राज्य सरकार ते चॅलेंजेसला सामोरं जाऊन त्यातनं राज्यातल्या जनतेला चांगल्यात चांगलं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कशी असेल राखता येईल असा प्रयत्न राज्य सरकार निश्चितपणे करते. म्हणूनच अध्यक्ष महोदय, गृह विभागाशी संबंधित सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी पोलीस व तुरुंग या विभागासाठी मागणी क्रमांक B1 ते B11 या खालील 36,614 कोटी 68 लाख आणि 9,000 इतक्या रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्या सभागृहात सादर करण्यात येत आहेत. त्या सभागृहाने मान्य कराव्यात अशी सभागृहाला विनंती करतो.